गडचिरोली जिल्ह्यातील जप्तलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश घटनेत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत तटपल्लीवार व अधीक्षक यांना धानोरा पोलिसांनी अटक केलेली आहे। यात 5 जणांवर गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहे। शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि महिला अधीक्षक सोबत संस्थेचे संचालक आणि माजी खासदार मारोतराव कोवासे आणि संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यात 2 शाळेतील कर्मचाऱ्यांना म्हणजे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना अटक धानोरा पोलिसांनी केलेली आहे। आणि धानोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जे आहेत या प्रकरणाची तपास करीत आहेत, कारण की विषारी साप जे आहे ते खिडकीतून प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना चावा घेतला होता। यात 3 विद्यार्थी जे आहेत ते दगावले होते। यानंतर या प्रकरणाला वेग आला आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी काल जे आहे ते शाळेला भेट दिली होती, पाहणी केली होती। त्यानंतर काल दिवसभर या शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे बयान सुरू होते। त्यानंतर आज यांना अटक करण्यात आलेली आहे। प्रकरण थोडा वेगळा असलं तरी या प्रकरणात जे आहे ते सखोल माहिती घेण्यात येत आहे, कारण की सर्पदंशाच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांचा जीव गेला, परंतु मुख्याध्यापक किंवा कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षता किंवा निष्काळजीपणाचा ठपका ठेवत हे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि सध्या जे आहेत संस्थेचे संचालक मारोतराव कोवासे किंवा सचिव विश्वजित कोवासे यांचा मोबाईल नॉट रिचेबल आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातही ते नाही। तर यांचे शोध पण जे आहेत धानोरा पोलीस घेत आहेत। आणि यात 2 पुरुष कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे। एक महिला अधीक्षक आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि यात अजून काही तपास जे आहे ते जप्तलाई आश्रमशाळेत येथील पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा हे जे करत आहेत। आणि सध्या याचा अहवाल जे आहे ते 2 दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे। त्यानंतर या प्रकरणाकडे गडचिरोली जिल्हावासी किंवा महाराष्ट्रवासी एक संवेदनशील घटना म्हणून बघत आहेत आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की या घटनेत 3 चिमुकल्याचा जो जीव गेलेला आहे। आणि सध्या यात एक मोठी कारवाई धानोरा पोलिसांनी 2 कर्मचाऱ्यांना अटक केल्यानंतर केलेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली धानोरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।